चला मैदान खाली करा. चला मैदानातली गर्दी कमी करा. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. पहिलाच बॉल. पहिला चेंडू. जबरदस्त ड्राईव्ह. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला पाठलाग करतायत. निश्चितच चेंडू अडवत असताना पाहायला मिळतील. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली. गणेश ढमके मेजर वेगानं चेंडूवरती जात आहेत. चेंडू अडवला, फेकला. 3 धावा कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय दर्जेदार ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मनपूर्वक धन्यवाद जगदीशजी तारमळे सर, आज आम्हाला समालोचन कक्षामधून साथ देत आहेत. आपलं मनापासून आभार. नयन शिर्के ज्यांचा आवाज आपण ऐकला, त्यांनी सुद्धा आम्हाला साथ दिली. मनापासून तुमचा आभार. संपूर्ण ऑफिशियल टीमचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करूया. जाऊया मैदानावरती. आजच्या दिवसाची अतिशय महत्वाची शेवटची मॅच. नॉकआउटचा थरार. सामना जिंकणं गरजेचं, बंधनकारक. प्रत्येक सामना इथून फार गरजेचा असेल. लीग स्टेजेसमध्ये अतिशय चांगला खेळ ज्या संघांनी केला ते टॉप 10 मध्ये आलेले ते 10 संघ आज आपल्याला मिळाले. सकाळच्या 17 पासून क्रिकेटचा थरार इथे या मॅच मध्ये. संध्याकाळच्या 17 मध्ये तुम्ही पाहताय 2 संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. डिंगडॉंग परटोली आणि रमेश स्पोर्ट्स साडगाव. धनाजी तिवरे स्ट्राईक वरती. सलामीचा फलंदाज विश्वास दाखवलाय आणि निश्चितच इथे निर्धाव आलाय. समीर ढमके गोलंदाजी करतोय. डिंगडॉंग परटोली गावचा हा सुपरस्टार प्लेयर. आपल्या गावच्या टीमसाठी आणि ग्रामीणच्या क्रिकेटसाठी भरपूर चांगला खेळ त्याचा नेहमीच पाहायला मिळाला. इथे आपल्या संघासाठी व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय डिंगडॉंग परटोलीसाठी. नेक्स्ट बॉल. इथे चांगला चेंडू. शॉट ऑफ गुड लेंथ. चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेला आहे. आमचे मित्र सिमेंट्स इंडियाचे लाडके एक्झिक्युटिव्ह मान्यवर तानाजी गगे सर यांचं क्रीडानगरी शुभागमन झालेलं आहे. आपल्यास विनंती आहे आपण या मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. सकाळच्या 17 पासून जे 4 संघ विजयी झाले त्या सर्व विजयी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती या. रिपोर्टिंग करा. इथे आपण पाहताय लॉंग स्टॉप एंडला सरळ चेंडू निघून जातोय. दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलकाला इथे आपण पाहताय गती प्राप्त झाली. 7 धावा स्कोरबोर्ड वरती. 7 ऑन बोर्ड. समीर ढमकेचा हा बॉल. इथे लाऊड अपील केली आहे. पंचांकडे दाद मागतायत. चांगली गोलंदाजी. या षटकाचा आपण विचार करताय. पॉवर प्लेचं षटक. 30 यार्डची पाबंदी असणारं हे षटक या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती बॅटिंग करत असताना रमेश स्पोर्ट्स साडगाव संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा. मंचावरती मान्यवर वसंतजी इसामे या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. मी आयोजन समितीच्या वतीनं मान्यवर रविदादा खाडे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ आपल्या सर्वांच्या समवेत या ठिकाणी खर्च करत आहात. या ठिकाणी आपण आलात. आपलं सर्वांचं आयोजन समितीच्या वतीनं मनापासून आभार. किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित किनवली असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वाचा आजचा हा नॉकआउटचा थरार तुम्ही पाहताय. लीग स्टेजमध्ये भरपूर चांगले 10 संघ खेळले. त्या 10 संघांना आज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहताय. नॉकआउटच्या मॅचेस. आज सामना प्रत्येकाला जिंकणं बंधनकारक गरजेचं आहे. आणि समीर शेख मैदानात बॅटिंग करतोय. समीर शेखच्या पहिल्या प्रत्येक षटकाराला नरेशजी पाटोळे यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. पहिलाच बॉल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजीसाठी
गौरव शिंगळे ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय, पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला अडवण्यात यशस्वी, कुठल्याही प्रकारची धाव नाही. समीर शेख स्ट्राईक एंड वरती खेळतोय. साई स्टार आल्यानी संघाचा हा स्टार प्लेयर इथे आपल्या टीमसाठी सलामी देतोय. दुसऱ्या बाजूने धनाजी तिवरे रमेश स्पोर्ट्स साडगाव टीमसाठी ग्रामीणचं क्रिकेट खेळणारा प्लेयर. इथे एक्स्ट्रा कव्हरला निश्चितच एक दमदार फटका, सीमारेषेच्या जवळ पकडफेक, तोपर्यंत इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. किशोर परटोलेला आपण पाहिलं सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग करत असताना 2 धावा मिळत आहेत. स्कोरबोर्ड पुढे सरकेल. अतिशय चांगलं क्रिकेट. संध्याकाळचं हे वातावरण चिरोबाप्पा स्टेडियम मैदानाच्या अगदी आपण पाहताय चारी बाजूला हिरवीगार गर्द झाडी, निसर्गाच्या वना कुशीमध्ये वसलेलं हे ऐतिहासिक मैदान. आणि या ऐतिहासिक मैदानावरती मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा किनवली असोसिएशन प्रीमियर लीग स्क्वेअर लेगला बीट केलंय. पाठलाग 2 फिल्डर करतील, अडवण्यात यशस्वी होईल का हा प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर मिळतंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर चेंडू रवाना, चौकार. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. डिंगडॉंग परटोली संघ या ठिकाणी फिल्डिंग करतोय आणि डिंगडॉंग परटोली संघाचे संघ मालक मान्यवर बंटीशेठ ढमके यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. बॉलर तयार, गोलंदाज गौरव. इथे फुलटोज मिळतोय ऑन साइडला. ऑन ड्राईव्ह खेळलेला फटका, समीर वेगानं चेंडूवरती पकडफेक करतोय, सिंगल कंप्लीट केली. एकच धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगल्या पद्धतीने इथे चेंडूला अडवलं, पकडलं, फेकलं, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 14 वरती. 7 षटकांचा हा मोठा फॉर्मॅट, 60 षटकांची मॅच. अतिशय चुरशीच्या मॅचेस तुम्हाला आज पाहायला मिळत आहेत. 51 चांगल्या दर्जाच्या संघांच्या दरम्यान मोठ्या मॅचेस इथे एन्जॉय आपण करतोय. सीमा रेषेवरती हवेमध्ये गेलेला हा चेंडू अगदी कवेत घेत असताना समीर ढमकेनं टिपलाय सुंदर झेल आणि संपलाय. धनाजी तिवरेचा खेळ. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाईल. बॅट्समन धनाजी तिवरे. इथे आपण पाहताय चांगला झेल, गरज होती आणि हा ब्रेक थ्रू इथे मिळवून दिलाय गोलंदाज गौरव शिंगळेनं. चांगल्या टप्प्यावरती चेंडूला एक्झिक्यूट केलं. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इथे आपण पाहताय सीमारेषेवरती एक अप्रतिम झेल समीर ढमकेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिकसाठी बंटी ढमके संघाचे संघ मालक साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे ओरपी चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी किशोर परटोले चेंडूला पकडून फेकतील, तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट झाल्या. नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानात बॅटिंग करण्यासाठी वंडावून वरती जगदीश विषय मैदानात. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8.00 ची सरासरी. स्कोरबोर्ड वरती 16 धावा, 16 ऑन बोर्ड. दोन षटकांचा हा खेळ इथे संपन्न झालाय. पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 16 धावा. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजांचं नियंत्रण चेंडूवरती चांगलं राहिलं. मोठ्या फटक्यांपासून अद्यापर्यंत बऱ्यापैकी रोखून ठेवलंय. 16 धावा स्कोरबोर्ड वरती इथे पाहायला मिळत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. षटक क्रमांक 3 साठी पुनश्च एकदा वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक, सांघिक तिसरं. समीर ढमके गोलंदाजीसाठी तयार होतोय. समीर वरती विश्वास आणि हा विश्वास निश्चितच संघाचा सांघिक
खेळ सुधारण्यासाठी निश्चितच आपण पाहताय तर भरपूर सारे प्रयत्न केले जात आहेत. इथे आयकॉन प्लेयर स्वतःच्या खांद्यावरती विश्वास, वैयक्तिक दुसरं षटक समीरच्या हातामध्ये इथे पाहायला मिळतंय. मिस टायमिंग, स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडूला गॅदर केलं, सिंगल एकच धाव मिळेल. चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिली तर मोठमोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. चौकार षटकार जास्त पाहायला मिळाले नाहीत. संध्याकाळचं सत्र आहे, हळूहळू आपण पाहताय तर संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य देवता सुद्धा अस्ताला जात असताना पाहायला मिळते आणि उन्हाचा दाह हळूहळू कमी होतोय. अतिशय चांगलं क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर संध्याकाळच्या या सत्रामध्ये. क्रिकेटची मेजवानी, प्लेड ऑन, बॅटची एज आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. मोठी विकेट मिळेल डिंगडॉंग परटोलीला. समीर ढमकेनं काढली आहे विकेट. फलंदाज जगदीश विशे आउट. धन्यवाद. सचिन विशे मॅन फ्रॉम कांबारे या ठिकाणी मैदानात आला. दोघांमध्ये आपण पाहाल तर कॉलिंग चुकलं, नजरानजर चुकली आणि त्यानंतर इथे मिळालेला हा धक्का. फलंदाज माघारी परततोय. समीर शेख नाराज, निराश, रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा अजून एक धक्का. बॅट्समन आउट. 17 धावा धावफलकावर. 17 वरती मोठा खतरा या ठिकाणी उभा राहिलाय बॅटिंग करणाऱ्या रमेश स्पोर्ट्स साडगाव या संघासाठी. नवीन बॅट्समन, नवीन कहाणी लिहिण्यासाठी चेतन मडके मैदानावरती. शिरगाव संघाचा हा खेळाडू इथे आपल्या टीमसाठी व्यावसायिक क्रिकेट त्याला खेळावं लागेल. संघाचा डाव जो सावरायचा आहे तो सावरावा लागेल. बुडती नौका किनाऱ्यावरती आणण्याचं काम त्याला करावं लागेल. भरपूर वर्षांचा अनुभव, हा संपूर्ण अनुभव इथे वापरावा लागेल. स्ट्राईक वरती तयार. बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. समोरून चेंडूला हलक्यानं कट केलं. लेग कट करत असताना बाहेर काढलं. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन झालाय. कुठल्याही प्रकारची धाव घेऊ दिली जात नाही. स्वल्पविराम धावफलकाला लावलाय. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 17 वरती स्कोरबोर्ड थांबलंय. इथून कशा पद्धतीने ही कोंडी फोडली जाईल, धावा थांबल्यात, धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील, चेतन मडके निश्चित अभ्यासपूर्ण बॅटिंग करावी लागेल. इथे प्रचंड गती, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलं. 7व्या 8व्या स्टंपवरनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी. इथे चांगला चेंडू समोरून टॉस केलं, बाहेर काढलं, उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तानाजी गगे सर, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत.
आपलं जे व्हेकल आहे, वाहन आहे, ते इकडे चिरोबाप्पा मंदिराच्या बाजूला भरपूर मोठी पार्किंग व्यवस्था आहे, तिथे तुम्ही पार्क करू शकता. समोरून रिफ्लेक्शन होतं अशा पद्धतीनं प्लेयरची मागणी आहे. आयोजन समितीच्या सूचना आम्ही तुम्हाला पोहोचवत आहोत. तीन षटकं संपली आहेत. धावफलकावरती आपण पाहताय तर 17 धावा, 17 ऑन बोर्ड. चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये. षटक क्रमांक 4 डिंगडॉंग परटुली संघासाठी या ठिकाणी नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. निशांत पडवळ, कानवे गावचा हा खेळाडू ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय, चौथ्या षटकासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक वरती सचिन विशे. जिम्मेदारीपूर्वक पारी दोन अनुभवी फलंदाजांना मैदानात खेळावी लागेल. चेतन मडके आणि सचिन विशे इथे ओव्हरपिच ऑन साइडला खेळतायत. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी चेंडूवरती वेगानं आला. पकडफेक सिंगल, एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग. इथे संध्याकाळच्या सत्रामध्ये योगीराज बुटेरे सर आपल्या सर्वांची रजा घेत आहेत. गेली पहिल्या दिवसापासून भरपूर चांगलं योगदान, भरपूर चांगली अंपायरिंग या स्पर्धेच्या निमित्तानं या तीनही पंचांचे आपण पाहताय. योगीराज बुटेरे सर, प्रवीण विशे सर आणि जगदीश दुधकर सर, तीनही पंचांचं कौतुक. अमर अकबर अँथनीची ही तिघांची तिकडी. इथे उलट्या हाताचा फटका, जबरदस्त प्रहार, चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड, चौकार. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्डला गती. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26. इथे सुपला, इम्प्रोवाइज केला आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त सक्सेसफुल केलाय. चेतन मडकेचा क्लासिकल अंदाज मैदानावरती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पडवळ गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्यावरती हल्ला. सलगचा तिसरा चौकार येतोय. स्कोरबोर्ड आपण पाहिलं तर तब्बल जाऊन पोहोचलं 30 वरती. 30 ऑन बोर्ड, 30 धावा धावफलकावर. निशांत राईट आर्म राऊंड द विकेट.
इथे स्विचिट अटेम्प्ट अपील करतायत, लाऊड अपील. पंचांकडे दाद मागतायत, पंच तटस्थ भूमिकेमध्ये सांगतायत नॉट आउट. इथे आपण पाहताय तर पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. यापूर्वी आपण पाहिला तर स्कूप जबरदस्त इम्प्लिमेंट केला, चौकार मिळाला होता. इथे स्विचिट अटेम्प्ट, मागच्या बाजूला जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड मागे फास्ट आहे. विकेट किपर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगला जर बीट केलं तर सरळ 4 धावा मिळतात, हे चेतनला माहिती आहे. त्या अनुषंगानं बॅटिंग करतोय. इथे बॉडी लाईन, चेंडू आडव्या बॅटनं टोलावलाय. फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं सरळ निघून जाईल. एक टप्पा खात सीमारेखाच्या बाहेर, चौकार. संध्याकाळच्या सत्रामध्ये शिवछत्रपतींचा गुणगौरव, संध्याकाळच्या सत्रामध्ये छत्रपतींची आठवण करून दिली जाते. रणधुरंदर खेळाडू खेळतायत, त्यांना प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी संगीत संयोजनाच्या माध्यमातून होतंय. मनापासून कौतुक आपण करूयात. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती झाल्यात 34 धावा, 34. चौतीस धावा, 34. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती 34 धावा. 5व्या षटकाला सुरुवात. बॉलर तयार. पहिलाच बॉल गती परिवर्तन करत असताना निश्चितच वेट अँड वॉच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप करण्यासाठी प्रयत्न जरूर केले मात्र बॅटवरती आला नाही. लाऊड अपील, पंचांनी इथे फेटाळले. लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल धाव मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड 35 वरती 35. 5व्या षटकाला सुरुवात. किनवली असोसिएशन प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा सेकंड लास्ट दिवस शनिवार. मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळतीये भरपूर दर्दी प्रेक्षकांची गर्दी आणि क्रिकेटचा आनंद लुटत असताना STC वाहिनीच्या माध्यमातून भरपूर सारे व्ह्यूअर्स आम्हाला जोडलेत. सर्वांचं मनापासून स्वागत. इथे आडव्या बॅटनं खेळतोय चेतन मडके. एक चांगला कॅमिओ मैदानात पेश करतायत. इथे ऑन साइडला खेळतायत. मिड विकेट बाउंड्रीच्या जवळ सुंदर फिल्डिंग. सिंगल एकच धाव मिळेल. डिंगडॉंग परटोली, मेजर गणेश ढमके अँड कंपनी मैदानावरती. निश्चितच त्यांना फाईट करत असताना समोरून रमेश स्पोर्ट्स साडगाव हा संघ मैदानावरती. चांगल्या खेळासाठी सुपरिचित असणारे भरपूर सारे प्लेयर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आयकॉन प्लेयर समीर ढमकेला तुम्ही पाहिलं, 2 षटकं सुंदर टाकली. त्याचबरोबर गौरव शिंगळे ज्यानं सुद्धा सुंदर षटक टाकलं. इथे पहा जबरदस्त गोलंदाजी होतीये, जबरदस्त प्रेशर क्रिएट करतायत. चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना पुन्हा लेग बाईटचा इशारा येतोय. सिंगल मिळेल. ऑरेंज आर्मी मॅच टाईट करत असताना बॅट्समन वरती प्रेशर क्रिएट करत असताना गोलंदाजी करतोय.
आवेश शेख जबरदस्त मारा या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथं आपण पाहताय 3 चेंडू त्याने टाकलेत, फक्त एकच धाव खर्च केली, 2 धावा लेगबाईच्या स्वरूपात आल्यात. स्कोरबोर्ड वरती एकंदरीत पाहिलं तर 37 धावा, 37 ऑन बोर्ड, 37 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार चेतन. इथे पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फसलेला फटका, चेंडू हवेत, झेलसाठी धावतायत मात्र कॅरी झाला नाही. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे असफल झालाय आणि धावबादच्या स्वरूपात लागलाय धक्का रमेश स्पोर्ट्स साडगाव टीमला. बाद. आवेश शेख गोलंदाजी करत असताना टप्प्यावरती चांगलं नियंत्रण, फलंदाजांना मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित तो ठेवतोय. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्यानं इथे आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त खेळ या ठिकाणी साजरा केला जातोय. सीमारेषेवरती समीरच्या माध्यमातून अप्रतिम झेल इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक स्थिरावलाय. गोलंदाज गोलंदाजी करतोय आवेश. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती नारा बांगारा येतोय. नडगावचा हा अष्टपैलू खेळाडू. इथे फार मोठी जिम्मेदारी त्याला स्वीकारायची आहे. मॅच फिनिश करण्याची जबाबदारी त्याच्यावरती असेल. लेफ्ट हँडेड अतिशय क्लासिकल बॅट्समन. जिम्मेदारीपूर्वक खेळ त्याला साकार करावा लागेल. या मॅचचा जर आपण विचार केला तर मधोमध फसलेली नौका साडगाव संघाची किनाऱ्यावरती आणण्याचं काम करावं लागेल. फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत आहेत. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक भागीदारीची गरज. सुरुवातीला आपण पाहिलं टॉप ऑर्डरचे फलंदाज धनाजी तिवरे 4 धावांचं योगदान देऊन बाद. समीर शेखनं 11 बनवल्या रनआउट. त्यानंतर जगदीश विशे 2 धावा बनवून माघारी. बॅटिंग करत असताना सचिन विशे मैदानात खेळतायत. एक सिंगल त्यांच्या बॅटमधनं आली आहे. कांबारा गावचे प्लेयर. त्यानंतर चेतन मडके एक चांगला कॅमिओ पाहायला मिळाला. 18 धावा त्यांनी बनवल्या. इथे आपण पाहताय तर बॅटिंग करण्यासाठी नारा आलाय स्ट्राईक वरती. इथे या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. चेंडू अडवलाय विकेटच्या मागे. षटक संपलंय. ओव्हर नंबर 5 ची सांगता झाली. षटक क्रमांक 5वं संपलं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आहेत 38 धावा 38. पाच षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या 38 धावा. इथून आपण पाहताय अजून 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल. 70 ते 75 धावा पदरात असतील तर एक चांगलं चांगली फाईट चांगलं बॅटल तुम्हाला इथं देता येईल. षटक क्रमांक 6 गोलंदाजी मार्क वरती अमोल ठाकरे आलाय.
ठिलेगावचा युथ प्लेयर, यंग प्लेयर मैदानावरती विश्वास दाखवलाय अमोलवरती. 6वं षटक त्याच्या हातात दिलंय. पहिलाच बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला खेळतायत. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. सचिन विषय मैदानावरती बॅटिंग करत असताना दुसऱ्या धाबेसाठी आले आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. या 2 धावा मिळतील, धावफलक पुढे सरकेल. 2 धावांच्या मदतीनं स्कोअरबोर्ड जातं, ते जाऊन पोहोचलं 40 वरती. 40 ऑन बोर्ड. 40 धावा स्कोअरबोर्ड वरती इथे पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा अमोल, राईट आर्म राऊंड द विकेट. इथे आडव्या बॅटनं परफेक्ट मिडल केलंय. फिल्डर फक्त पाहत राहील. सरळ जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बराच वेळ शांत होता, मात्र ही शांतता वादळापूर्वीची होती. सचिननं सांगितलंय ठोकला षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कव्हर बाउंड्रीला सलामी, चौकार. अमोलवरती मात्र इथून हल्लाबोल केलाय. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर षटकार. या बॉलवर चौकार. 3 चेंडूंवरती आपण पाहिलं तर 12 धावा इथे खर्च केल्या. स्कोरबोर्डला इथून गती प्राप्त झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 50 वरती. 50 अप. रमेश स्पोर्ट्स साडगाव या संघाची धावसंख्या 50 झाली आहे. उर्वरित आपण पाहिलं तर अजून या षटकातील 3 बॉल आणि पुढील संपूर्ण षटक, अशा पद्धतीनं 9 बॉलचा खेळ शिल्लक. किती धावा जमतील. इथे ऑफ साइडला शफल झाला, ऑन साइडला तडाखा. स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती डीप मध्ये फिल्डर पकडून फेकतायत. सिंगल मिळेल. सिंगल 1 धावेच्या मदतीनं धावफलकाला हलतं ठेवतायत. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. जबरदस्त क्रिकेट मैदानात सचिन विषे, कांबारा गावचा प्लेयर, सुपरस्टार बॅटिंग करत असताना इथे आपण पाहताय तर संघासाठी एक उपयुक्त खेळी इथे साकार करतोय. स्कोरबोर्ड वरती वाढ झाली आहे. धावफलक 51 वरती जाऊन पोहोचलंय. 51. अजून पुढचं संपूर्ण षटक शिल्लक. या षटकाचा आपण विचार करताय तर अमोल ठाकरे या षटकातील अजूनही 2 बॉल फेकणं बाकी. पुढील 2 चेंडूंवरती कशा पद्धतीनं धावा जमतील, त्यानंतरच्या 6 बॉलवरती किती धावांचं टार्गेट असेल. लेफ्ट हँडेड फलंदाज नारा येतोय स्ट्राइक वरती. नारा बांगारा, नडगाव गावचा अष्टपैलू प्लेयर, लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राइक वरती खेळताना पाहायला मिळेल. बॉलर तयार अमोल ठाकरे. चांगलं बॅटल. यावेळेस अमोलचा हा चेंडू फटका खेचलाय. मिस टायमिंग. चेंडू बराच वेळ हवे झेलसाठी धावतायत, मात्र झेल ड्रॉप. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा जमतील, धावफलकाला जोडल्या जातील. फिल्डिंग स्टँडर्ड जर आपण पाहिलं असेल तर आज दिवसभरामध्ये भरपूर झेल सुटले. सकाळपासनं बरेच झेल सुटले. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर मिसफिल्डचा सुद्धा मोठा फटका बसला. सुरुवातीला सकाळच्या पहिल्या सत्रातच ध्रुव वॉरियर तुते संघाकडनं जी मिसफिल्ड झाली, बराच त्यांना नुकसान भोगावं लागलं. त्यानंतर इथे समोर खेळतायत. सिंगल 1 धाव पूर्ण करतायत. रिस्की सिंगल. 1 धाव मिळेल, स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. अमोलचं षटक या ठिकाणी संपलंय. 6व्या षटकाची सांगता आणि स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत 54 धावा. 54.
शेवटचं षटक इथून मार्गस्थ होतंय. 6 षटकं संपली आहेत. स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं तर 54 धावा इथे जोडल्यात. उर्वरित 6 बॉल. आवेश शेख गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल. इथे सुद्धा मिस टायमिंग. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल कंप्लीट केली. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. सचिनला माहिती आहे माझ्या हातामध्ये स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. या अनुषंगानं स्ट्राईक स्वतःच्या हातामध्ये ठेवली आहे. बॅटिंग चांगली करावी लागेल. 5 बॉल शिल्लक. स्कोरबोर्डवरती आपण पाहताय तर 55 झाल्यात. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक. आवेश शेख सुंदर गोलंदाजी करतोय. आवेशचा आपण विचार केला तर यापूर्वीच्या षटकात फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. या शेवटच्या षटकावरती निश्चितच कशा पद्धतीनं कंट्रोल राहील. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली. उर्वरित 5 बॉल. बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवरनं आवेश शेख. राईट आर्म राऊंड द विकेट सचिनसाठी. इथे फुलटॉस घेऊन खेळलाय. स्विच हिट अटेम्प्ट सक्सेसफुल. फिल्डरला बीट केलंय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. पाठलाग करतील. अडवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद. चौकार. चार धावा मिळतील. स्कोरबोर्ड वरती आपण पाहाल तर 59 धावा. 59 59 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 7. शेवटचा अंतिम निर्णायक षटक. आवेशच्या विरोधात आपण पाहाल तर इथे आवेश पूर्ण फलंदाजी करत असताना सचिन विषय या बॉलवरती करायचं काय होतं हा सुद्धा एक प्रश्न आहे. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू टाकला आणि इथे फलंदाज माघारी परतला. सचिन विषय आउट. समीर डमके जबरदस्त गोलंदाजी केली. आवेश शेख शेवटचं षटक हाताळतोय. धावफलकावरती आहेत 59. 59 लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकातील अजून 3 बॉल शिल्लक. न्यू बॅटर फलंदाज राज. आल्या आल्या बरोबर ऑफसाईडला शफल झाला. फुलटॉस घेऊन खेळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडंसं फंबल. त्या ठिकाणी चेंडू अडवतील फेकतील. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेसाठी आलेत आणि 3री धाव घेत असताना चूक केली. 3 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. थ्रो खराब आणि त्यानंतर पुन्हा ओव्हर थ्रोची अजून 1 धाव मिळेल. एकंदरीत 4 पूर्ण केल्या. तिकडे रनआउट चेक करायचंय. ओके रनआउट चेक करायचं आहे. थर्ड अंपायर या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. एसटीसीच्या कंट्रोल रूम मधनं या ठिकाणी चेक केलंय. स्ट्राईक एंडला ज्या वेळेला रनआउट केलंय त्यावेळेला तिथे फलंदाज बाद आहे की नाही हे चेक करा. रनआउट जर नसेल तर धावा मिळतील 4. रनआउट असेल तर धावा मिळतील 1. दुसरं रन धावत असताना धावबाद करण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक एंडला चेक करायचा आहे. बॅट्समन आउट. रनआउट. बॅट हवेमध्ये होती आणि चेंडू हवेत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. धाव मिळेल 1. एकच धाव मिळेल आणि फलंदाज झालाय धावबाद. दोन मिळतील. ओके 2 धावा मिळतील. मेजर किशोर पर्टोले गालावरती स्माइल. क्रिकेटच्या अगदी त्यांच्या कारकिर्दीतील कदाचित हा सुवर्ण काळ इथून चाललाय. या अनुषंगानं किशोर पर्टोळेंना भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकतं ते जाऊन पोहोचलं 61 या आकड्यावरती. 61 ऑन बोर्ड. आई गावदेवी अंबरजे हा संघ निश्चितच
भगवा चषक आंबेळे या ठिकाणी सुद्धा क्वालिफाय झालाय, बक्षीस पात्र झालेला आहे. निश्चितच त्यांना सुद्धा तुम्ही उद्याच्या रात्रीमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. जबरदस्त क्रिकेट हल्ली ते खेळतायत. अंबरजे गावामधनं भरपूर सारे सुपरस्टार प्लेयर या ठिकाणी घडतायत. गणेश परटोले ज्या पद्धतीने खेळतोय, खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं आणि परिसराचं, आपल्या असोसिएशनचं नाव मोठं करण्याचं काम हे सर्व प्लेयर्स करतायत. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. इथे शेवटचा अंतिम षटक आणि बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती गोलंदाजांचा कर्दन काळ, फलंदाजांचा कर्दन काळ. अष्टपैलू फैजल शेख मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. छकडा रेसचे अतिशय नामवंत ड्रायव्हर. इथे बॅट फिरवली आहे आणि झेलची सुवर्ण संधी. इथे झेल ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केली. 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. जबरदस्त ॲथलेटिझम पाहायला मिळालं. 2 धावा मिळतील, स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्ही पाहताय जाऊन पोहोचलं 63 या आकड्यावरती. संध्याकाळच्या सत्रात आपण आहोत. वातावरणामध्ये हळूहळू गारवा यायला सुरुवात होईल आणि 65 ते 70 धावा हा सुद्धा एक जबरदस्त टोटल, ही सुद्धा एक चांगली टोटल मानली जाईल. धावा चेस करत असताना एक वेगळा प्रेशर असेल डिंगडॉंग पलटोली या संघाकडे. मात्र या संघामध्ये एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत असतात. जरूर यावर्षी हर्षल ढमकेला आपण मिस करतोय, भरत ढमकेला मिस करतोय. मात्र तरी सुद्धा टीम चांगली पॅक केली आहे. आवेशनं जागा भरून काढली आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तो करतोय. 2 षटकं सुंदर फेकली. इथे 2 धावा मिळाल्यात आणि 2च धावा मिळतील.
बरोबर 10 वाजता ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उद्या 9 वाजता पाटील एंटरप्राइजेस मड आणि विद्यमान सामन्यातील विजयी संघ यांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. 8:45 वाजता टॉस होईल. 9 वाजता उद्या आपण सामन्याला सुरुवात करू. रविवारच्या दिवशी या ठिकाणी मेगा फायनलचा थरार आपण अनुभवणार आहोत आणि किनवली असोसिएशन प्रीमियर लीग 2026 चा विजेता कोण असेल, चॅम्पियन टीम कोण असेल, यासाठी निश्चितच आपण उद्या थोडीशी वाट पाहूयात. जाऊया मैदानात कॉम्बॉक्स मध्ये पुनश्च एकदा ज्या ठिकाणी विद्यमान सामना चालू आहे, बिग फाईट मुकाबला. धन्यवाद. थँक्यू सो मच सोमनाथ काळे सर. भरपूर चांगलं समालोचन यांचं संपूर्ण दिवसामध्ये राहिलं. सातत्यानं गेली 3 ते 4 दिवस किनवली ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या नावाचा डंका, ज्यांच्या आवाजाचा डंका आपण पाहताय, आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेला. हॅलो हॅलो हॅलो. सामना जिथे सुरू होते मैदानाच्या आतमध्ये 66 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय. ते बॅटिंग करत असताना रमेश स्पोर्ट्स साडगाव या टीमने डिंग डॉंग पटोळी संघासमोर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पण देऊयात. संध्याकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटच्या अद्भुत आणि अद्वितीय दुनियेमध्ये उपस्थित सर्व लाडक्या दर्दीकड रसिकांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज नारा बांगारा. पहिलाच बॉल खूप चांगला ऑफ ड्राईव्ह आपण पाहिला. यावेळी फलंदाज विनोद बाळभेरीच्या पॅटमधनं 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण करता. श्री गणेश होत असताना डिंग डॉंग पटोळी टीमच्या इनिंगचा 66 बनवायच्या आहेत. एक्सपिरियन्स कंपॅनर दोन्ही ओपनर जोडी सध्या आपण पाहता, ज्यांच्याकडनं भरपूर वर्षाचा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव. एका बाजूला बाळा भेरे, त्याच्या समवेत मॅन फ्रॉम पाळी वासुदेव तरणे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. ही सलामीची जोडी डिंग डॉंग पटोळी संघाकडनं आपण पाहताय. 66चं टार्गेट आहे. नारा बांगारा मॅन फ्रॉम नडगाव ग्रामीण क्रिकेटला बिलॉंग करणारा खेळाडू. या वर्षीच्या हंगामामध्ये आपल्या गोलंदाजीनं भरपूर चांगलं प्रदर्शन त्याचं देखील राहिलंय. आज जियांश 11 रमेश स्पोर्ट्स साडगाव टीमकडनं तो खेळतोय किनवली असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये. नो बॉल आहे आणि तब्बल 12 खेळाडू खेळत आहेत. कॅप्टन काय करत होता हा भरपूर मोठा प्रश्न असेल. 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, हा देखील एक वेगळा विक्रम आहे. तब्बल 12 खेळाडू आतमध्ये. फैजल शेख, त्यासोबतच जगदीश आणि मॅनेजर विश्वास विशे सर काय करत होते हा देखील भरपूर मोठा प्रश्न असेल. कारण तब्बल 12 धावसंख्या स्कोर कार्डवर 3. 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, हे देखील भरपूर मोठं एक सस्पेन्स होता. पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेटची कॉमेंट्री मी गेली अनेक वर्ष करतोय, परंतु आणि अंपायरचं आम्ही कौतुक करू, कारण अंपायरने निरीक्षण केलं. भरपूर चांगली अंपायरिंग आपण पाहताय. तिन्ही अंपायरशी योगीराज पुटेरे, भाऊ विशे आणि दुधकर सर, या तिघांच्या माध्यमातून भरपूर चांगलं अंपायरिंग राहिलं संपूर्ण स्पर्धेमध्ये. फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल कट केला आहे. पॉइंटला एक रिस्की सिंगल कंप्लीट करत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावफलकावर धावा आपण पाहत आहे 4 धावा स्कोर कार्डवर. 66 धावसंख्येचा पाठलाग सध्या करते टीम डिंग डॉंग स्पोर्ट्स परटोळी. धावसंख्या स्कोर कार्डवर 4 आपण पाहताय. 4 रन्स ऑन बोर्ड. सकाळी सत्रापासून जगनदादा वेखंडे यांचे सुपुत्र पार्थ वेखंडे सकाळ सत्रापासून उपस्थित आहेत. आपण पाहताय पहिल्या मॅच पासून. हा समोर डाऊन द ग्राउंड फटका
डायरेक्ट हिट केलाय, अपील करतायत पंचांचा बोट आकाशाकडे आणि फर्स्ट विकेट डाऊन. वासुदेव तरडेला माघारी परतावं लागतंय. मोठा धक्का लागतोय डिंग डॉंग पटोई संघाला. पहा मित्रांनो, उद्याच्या दिवसाचं शेड्यूल्ड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पुनश्च एकदा किनवली असोसिएशन प्रीमियर लीग 2026 उद्या रविवार 25/1/2026 उद्याचं शेड्यूल अशा पद्धतीनं असेल. टॉप 5 च्या टीम आपल्याला मिळालेल्या आहेत. पहिला सामना बरोबर सकाळी 9 वाजता या ठिकाणी मैदानावरती खेळवला जाईल. पाटील एंटरप्राइजेस मड आणि त्यांच्या विरोधात बॅटर विद्यमान सामन्यातील विजयी संघ आणि पाटील एंटरप्राइजेस मड या दोन संघांच्या दरम्यान पहिला सामना या ठिकाणी मैदानावरती खेळवला जाईल. बरोबर 8:45 वाजता दोनही संघांनी आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. त्याचबरोबर सामना क्रमांक 2 असेल जय बजरंग साणे आणि त्यांच्या विरोधात MD स्पोर्ट्स खुटगर या दोन संघांच्या दरम्यान दुसरा सामना असेल. आणि टॉप 3 मध्ये मुगाव अर्थातच परी 11 मुगाव हा संघ दाखल झालाय. टॉप 3 मध्ये गेल्यानंतर परी 11 मुगाव या संघाला बाय मध्ये कुठल्याही प्रकारची संधी मिळणार नाही. जे दोन संघ राहतील त्या दोन संघादरम्यान या ठिकाणी बॉल आउटच्या माध्यमातून आपल्याला एक टीम पुढे जाताना पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सर्वांनी उद्या बरोबर 8:45 वाजता या ठिकाणी यायचं आहे. धन्यवाद. फुल लेनचा बॉल, भरपूर चांगली बॉलिंग. नारा बांगाराची पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय 66चं टार्गेट आहे. भरपूर चांगली गोलंदाजी या हंगामामध्ये या खेळाडूने इम्प्रेस केलंय. इम्प्रेसिव्ह कामगिरी सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण पाहताय. धावसंख्या स्कोर कार्डवर 4 नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये रोहित शेलार आला, मॅन फ्रॉम धसई. नामदेव लोन धसई संघाकडनं ग्रामीण क्रिकेट तो बिलॉंग करतोय. शफल होऊन खेळायचा होता ऑन साइडला. डाव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल आहे, वाईट घोषित केला पंचाने. इमिडिएटली रिव्ह्यू घेतला या ठिकाणी टीम फिल्डिंग करणारा रमेश स्पोर्ट्स साटगाव संघानं. तिसरे पंच त्या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल. एक्झॅक्टली बॉलची पिचिंग कुठे, बॉल ची लाईन कुठे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जातील. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन हा वाईट बॉल आहे. एकत्र येऊ नका. वाईट बॉल आहे. लाईव्ह तुम्ही बघू शकता. पुनश्च एकदा लाईव्ह दाखवला जाईल. डोंट वरी, लाईव्ह आहे. ऑनफिल्ड तुम्हाला लाईव्ह मध्ये देखील दाखवलं. तुमचे जे बाहेरचे खेळाडू होते ते देखील. हा वाईट बॉल आहे. कोणत्याही प्रकारची कमेंट पास करत असताना प्लीज विचार करा, कारण आपण यस थँक्यू सो मच. सामन्याला आपण सुरुवात करतो. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होत्या. धावसंख्या स्कोर कार्डवर 5. फुल लेनचा हा बॉल आहे. वाईट यॉर्कर हाताळला होता. एक सिंगल बाईटच्या माध्यमातून बीते पंच दर्शवतात. 1 रन धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. 66चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अंतिम सामनाच्या दिवसातला आपण पाहता मित्रांनो, डिंगडॉंग परटोळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये रमेश स्पोर्ट्स साटगाव अशी लढत आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला, ज्यामध्ये 65 धावा बनवण्यात यश आलंय रमेश स्पोर्ट्स साटगाव टीमला. पहिल्याच ओव्हरमध्ये नारा बांगारा भरपूर चांगली बॉलिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये रोहित शेलारे न्यू बॅटर. फुल टॉस आहे ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. भरपूर वेगानं चालला बॉल. डीप मध्ये जगदीश विषय, जबरदस्त फिल्डिंग. आउटफिल्डचा एक चांगला खेळाडू म्हणून जगदीश विषयची नेहमीच वर्णी असते. खूप चांगला स्टॉप त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आणि इमिडिएट थ्रो देखील ऑन द स्टंप फेकी त्याच्या माध्यमातून 1 रन तिथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 7. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. 66चं टार्गेट. सोनेरी संध्याकाळ, चेरोबाप्पा क्रीडांगण, निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये बसलेले मैदान. आणि या मैदानावर आपण पाहताय किनवली असोसिएशन प्रीमियर लीग पर्व 2. हवे फ्रॉम द बॉडी दूरवरून हा फटका खेळलाय. इथे बॉल कॅरी झाला, परंतु लास्ट मोमेंटला बॉल एस्टॅनवर लावण्याआधीच फलंदाज पोहोचले होते सेफरित्या आपल्या क्रीजमध्ये. थोडासा निराश धनाजी दिवरे. अतिशय चांगला विकेट किपर आहे.
धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवर आपण पाहता. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 7. फिरोज शेख अंपायर्स यांच्या माध्यमातून संपूर्ण नियोजन समितीला, कॉमेंट्री पॅनल, अंपायरिंग पॅनल सर्वांनाच या स्पर्धेसाठी शुभेच्छा. मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि स्वागत करतोय आपलं फिरोज शेख. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 7. विजयासाठी 66चं टार्गेट आहे. आता 6 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत 59 धावा. जवळजवळ 10ची सरासरी प्रति ओव्हरमध्ये राखायची हे रिक्वायर्ड रन रेट आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज तुषार आपण पाहताय मॅन फ्रॉम शे, रॉयल स्ट्रायकर शे या टीमकडनं ग्रामीण क्रिकेट तो बिलॉंग करतोय आणि आज रमेश स्पोर्ट्स साटगाव या टीममध्ये त्याची वर्णी लागली आहे. ऑप्शनमध्ये किनवली असोसिएशन प्रीमियर लीग साठी तो खेळतोय. साटगाव टीमकडनं प्रतिनिधित्व करतोय. खूप चांगली बॉलिंग त्याची देखील राहिली आहे. 6 ओव्हरमध्ये 59 बनवायच्यात. समीकरण आहे. रोहित शिलार मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक बॅटर आहे. त्याच्या समवेत बाळा भेरे. सेकंड ओव्हरला होते सुरुवात. आतली कडा लागली. बॉल मागे चाललाय. शॉर्ट फाइंडिंगला बीट करत असताना 1 रन कंप्लीट केले. 1च धाव तिथे मिळते. एकही चौकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. या इनिंग मध्ये 7 बॉलचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे, परंतु एखादाही मोठा फटका अजूनही पाहायला मिळाला नाहीये. गोलंदाजी भरपूर चांगली होतीये टीम रमेश स्पोर्ट्स साटगावकडनं. पहिलं षटक नारा बांगाराचं इकॉनॉमिकल राहिलं. अनुशासित गोलंदाजी त्याने केली. सेकंड ओव्हरमध्ये यंगस्टर आहे, फास्ट अँड फ्युरियस तुषार सोनावळे मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटने तो तर सज्ज होतोय. शफल झालाय ऑन साइडला. जबरदस्त प्रहार बॉलला पाठवलाय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा राहील आमच्याकडे. एक्झॅक्टली त्या ठिकाणी बॉल बाउंड्री लाईन कव्हर केली आहे की नाही गोष्टी कॅमेरामॅनला मी नक्कीच त्या ठिकाणी ज्या ऑन साइडला जे कॅमेरामॅन आहे त्यांना विचारतो एक्झॅक्टली काय घडलंय. चौकार आलाय. 4 धावा. ते मिळता धावसंख्या स्कोर कार्डवर 12 रन्स ऑन बोर्ड. बाळा भेरेच्या पॅटमधनं इनिंगचा हा पहिला चौकार आपण पाहतोय. कट केलाय. पॉइंटला धावचीची संधी आहे, परंतु आपण पाहता या ठिकाणी सेफरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. रन इथे घेतली नाहीये. चौकारानंतर कमबॅक. विनोद भेरे सध्या सातत्यानं संघर्ष करतात. आतापर्यंत एकंदरीत त्यांनी संपूर्ण इनिंग मध्ये विचार केला 7 बॉल खेळले, त्यामध्ये 4 बॉल त्यांनी निर्धाव खेळलेत आणि हे डॉट बॉल पर्सेंटेज कुठेतरी थोडीशी नक्कीच प्रेशर त्यांच्यावर क्रिएट करतात. टीमवर देखील हा प्रेशर क्रिएट होतोय. 4 बॉल निर्धाव त्यांनी आतापर्यंत खेळलेत. हा देखील फटका चांगला. जागा बनवली, पुल केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला बॉलला. चौकार. धावसंख्या 16 आपण पाहता. हा दुसरा चौकार या ओव्हरमध्ये. चौकार डॉट चौकार हे समीकरण सध्या या ओव्हरमध्ये आपण पाहताय. बाळा भेरे समोर एक्सपिरियन्स कंपायनर आहे, त्याच्यासमोर यंगस्टर आहे तुषार सोनावळे. अतिरिक्त गती देण्याचा प्रयत्न तो सध्या करतोय प्रत्येक बॉलवर. ओ हो हो हो, जबरदस्त फटका. इम्प्रोवाइज पद्धतीने फक्त दिशा दिली. वेगाला दिशा देत असताना कल्पकतेने 4 धावा प्राप्त केल्या. सलगचा दुसरा चौकार. अनुभवाची शिदोरी सध्या पडते भारी. चौकार. भरपूर दूर आहे खेळाडू. दुसऱ्या धावेसाठी रोहित शेलर आलाय. दोघांमध्ये कम्युनिकेशन नव्हतं. रनआउटच्या स्वरूपात मोठी विकेट. रोहित शेलरला माघारी परतो लागतंय. फलंदाज बाद.
रोहित शेलार कम्युनिकेशन नव्हतं दोघांमध्ये. रोहित शेलार लेजेंड दी क्रिकेटर इंटरनॅशनल इंडियन टीम दी वॉल ऑफ इंडिया. राहुल द्रविड यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की रनआउटची विकेट ही भरपूर निराशाजनक विकेट असते आणि नक्कीच 2 रनआउटच्या विकेट सध्या आपण पाहत आहे. डिंगडॉंग पडरोईसाठी एक वासुदेव तरणे आणि त्यानंतर रोहित शेलार देखील माघारी परतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. किशोर परटोळे आलाय. बाळा भेरे 2 रन्स कदाचित होऊ देखील शकले असते परंतु नक्कीच इम्पॅक्ट प्लेअर सुरेश विषय मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 21 पाहायला मिळते. विजयासाठी अजूनही 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. तीस बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. 30 बॉल 45. फैजल शेख गोलंदाजीसाठी आयकॉन खेळाडू या टीमचा. ऑन साइडला जबरदस्त फटका. बाहेरच्या बॅटमधनं बॉलला पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. एक्सपिरियन्स कंपानर अगेन्स्ट द टर्न हा फटका आपण पाहताय. फ्लिक केला ऑन साइडला आणि खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतोय. चौथा चौकार बाळा भेरेच्या बॅटमधनं आपण पाहिला. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 आकड्यावर. हा देखील फटका ऑन साइडला टर्न केलाय. पहिली सिंगल भरपूर वेगाने घेतली. इथे दुसरीचा प्रयत्न नाही आहे. यावेळी दोघांमध्ये योग्यरित्या कॉल साधला गेला. कम्युनिकेशन भरपूर महत्वाचं असतं. क्रिकेट गुगल वर्ल्ड आहे सध्या. कम्युनिकेशन वर्ल्ड आहे. यस वेट नो हो नाही थांब या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात आणि संवाद होणं आवश्यक असतं. संवाद मधला स काढला तर वाद होतात आणि नक्कीच तो संवाद दोघांमध्ये ज्यावेळी 2 खेळाडू झेलसाठी जातात 2 खेळाडू रनसाठी जातात तो संवाद होणं दोघांमध्ये ते कम्युनिकेशन गॅप असणं नक्कीच महागात पडत असतं. तो कम्युनिकेशन होणं आवश्यक असतं. ह्यावेळी आपण पाहताय धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 26 धावा. 26 मैदानाच्या आतमध्ये किशोर परटोळे किशोर मेजर मॅन फ्रॉम अंबरजे गावदेवी स्पोर्ट्स अंबारचे संघ. मगाशी उल्लेख केला आमच्या सोमनाथ सरांनी की एक काळ असा होता की हा संघ पहिल्या राऊंडला पराभूत होऊन अनेक वर्ष घरी परतत होता. नक्कीच या बॉल नंतर आपण चर्चा करू अंबारचे टीम विषयी. हलक्या त्यानं फक्त दिशा दिली आहे. पहिला बॉल चेक केला. पॉइंट लाईक डॉट बॉल तिथे आपण पाहताय. त्यानंतर आपण पाहिलं तर मागच्या 2 वर्षामध्ये या टीमनं अंबारच्या टीमनं अनेक चांगले खेळाडू घडवले. सराव केला. प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसनं आज सोनेरी दिवस अंबारच्या टीमला आणि अंबारच्या गावाला क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहताय. हा संघ सध्या एक जबरदस्त फॉर्म मध्ये. त्याच गावाचे खेळाडू किशोर परडोळे मैदानाच्या मध्ये आहेत. हाफ ट्रॅकर होता. दिशा दिली आहे. बॉल पाठवलाय खाली क्षेत्रामध्ये. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार.
हॅलो हॅलो धन्यवाद. जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये नारा भांगाराने पकडला आणि आयकॉन खेळाडू किशोर पडडोईला माघारी परतावं लागते. नवीन फलंदाज गणेश ढमके मैदानाच्या आतमध्ये येतात. धावसंख्या सध्या स्कोर बोर्डवर आपण पाहत आहे 31 या आकड्यावर. सलगचे 2 डॉट आपण पाहिले, एक डॉट बॉल त्यानंतर एक विकेट. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आणि कॅप्टन इथून जबाबदारीपूर्वक जाणीवपूर्वक खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. रंगतदार अवस्थेकडे हा सामना सध्या वळण घेतोय. डिंगडॉंग परटोळी त्यांच्यासमोर रमेश स्पोर्ट्स साडगाव. विजयासाठी धावसंख्या झाली 31. 22 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता. हा फुल टॉस आहे, मिस टायमिंग आहे, फटका. इथे देखील झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक जगदीश कॅच होते ड्रॉप. जगदीश विशेनं झेल सोडलाय कॅप्टनचा. कॅचेस भरपूर महत्वाचे असतात क्रुशियल मुवमेंटला आणि तो झेल सोडलाय. हा झेल कितपत महागात पडेल येणारी वेळ सांगेल. समोर फटका चांगला आहे, बाळा भेरेच्या बॅटमधला. समोर समीर शेख आहे, चांगली फिल्डिंग होते. एक रन तिथे मिळत आहे. धावसंख्या 33. अहम विषय आणि अहम बॅग विश्वास विषय यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज नारा भांगारासाठी आलाय. झेलसाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये ते पोहोचलंय. अप्रतिम झेल, उत्कृष्ट झेल नाराने पकडला होता, त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय 33 धावा, 33 रन्स. ऑन साइडला जबरदस्त फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक फैजलनं पकडला झेल. गणेश ढमकेला माघारी परतावं लागतंय. बिग विकेट डाऊन. वर 33 धावा, 33 रन्स. मैदानाच्या आतमध्ये समीर ढमके आला. जबाबदार पूर्वक खेळ त्याला करावा लागेल. दुसऱ्या बाजूला खूप चांगली बॉलिंग राज लकडेनं केली या मॅच मध्ये. हा सामना हाय व्होल्टेज दिशेनं सध्या वाटचाल करतोय, परंतु समीर ढमके मोठं नाव आहे, पान फ्रॉम परटोळी. आणि या मॅचमध्ये त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील परटोळीकरांना. परटोळीचे ग्रामस्थ, परटोळीचे प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. टीमला सपोर्ट देण्यासाठी आज मोठ्या संख्येने परटोळी गाव या ठिकाणी आज शिरोबाप्पा कानवे क्रीडांगणावर उपस्थित आहे. हा फुल टॉस समोर उडवला, हा देखील मिस टायमिंग आहे. समीर शेख झेल पकडलाय. समीर ढमकेला माघारी परतावं लागतंय. सामना पूर्णपणे टर्न झालाय. फलंदाज बाद. करून गेल्या 3 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि 2च धावा दिल्या. कॅप्टन बाद झाल्यानंतर असा मोठा फटका खेळण्याची आवश्यकता होती का, देखील भरपूर मोठा प्रश्न आहे. समीर ढमके जबाबदारीपूर्वक खेळ करणं आवश्यक होतं, परंतु तो अपयशी ठरलाय. मागच्याच बॉलवर विकेट गेली, पुढच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याची आवश्यकता नव्हती, परंतु ती चूक त्याने केली आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 33. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, 18 बॉलचा खेळ शिल्लक. आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी या मॅचमध्ये बनवायचे आहेत टीम डिंगडॉंग स्पोर्ट्स परटोलीला 33 धावा.
18-33 समीकरण आहे. सामना संपलेला नाहीये. हा सामना इथून देखील चेस केला जाऊ शकतो. एखादा खेळाडूला चांगली बॅटिंग करणं इथून आवश्यक असेल. 18 बॉल 33 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. राज लकडेचं हे षटक पूर्णपणे डॉमिनेट करून गेलं डिंगडॉंग परटुईला. 2च धावा आल्या, 3 विकेट, त्यामध्ये महत्वपूर्ण 2 विकेट होत्या. बॅटिंग पॉवर प्ले घेतली. चला टीम साटगाव, आपण इमिडिएटली क्षेत्ररक्षण सजून घ्या आपलं. 18-33 ची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांत पडवळ. बॉल 33 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. निशांत पडवळ आला मैदानाच्या आतमध्ये. बाळा भेरे खूप चांगली बॅटिंग त्याने केली. सुरुवातीपासून किल्ला ते लढवत आहेत. नारा पांगाराला षटक सोपवलंय. दोन्ही आयकॉन माघारी परतलेत. इथून पुढे थोडंसं आपण पाहिलं तर कठीण झालंय इक्वेशन, कारण विकेट्स तब्बल गमावलेत. 5 विकेट्स गमावलेत. निम्मा संघ तंबूत परतलाय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीमला. अठरा बॉल 33 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाळा भेरे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, लढतोय, सांगतोय टीम साटगावला की मैदानाच्या आतमध्ये अजून मी आहे आणि जोपर्यंत मी आहे आशा परटोळीच्या जिवंत राहतील. षटकार बऱ्याच वेळा ज्यावेळी मी भिवंडी विभागामध्ये कॉमेंट्रीसाठी जातो, अशाच वेळी ज्यावेळी इक्वेशन्स असतात त्यावेळी ते संघ जास्त दबाव घेत नाहीत. त्यांचं एकच इक्वेशन असतं, जर 18ला 33 पाहिजेत तर फक्त 5 बॉल क्लिअर करायचे, 5 षटकाराची आवश्यकता असते. अशा पद्धतीनं इक्वेशन असतं भरपूर ठिकाणी. आणि नक्कीच इथे तो षटकार आला आहे बाळा भेरेच्या बॅटमधनं. आता विजयासाठी 17 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगली बॅटिंग बाळा भेरेनं केली आहे या मॅचमध्ये. यावी देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून गेलाय वाईड इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. वाईड इश लॉंग ऑफला चौकार. सामना पुनश्च एकदा बदलतोय. मगाशी आपण पाहिलं तर मागचं षटक जय लकडेच्या नावावर होतं, राज लकडेच्या नावावर होतं, ज्यानं 2 धावांमध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. परंतु या ओव्हरमध्ये बाळा भेरेनं 1 षटकार 1 चौकार मारलाय. मॅच पुनश्च एकदा टर्न होते. आता विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते 16 बॉल 23 ची आवश्यकता या मॅचमध्ये. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये बाळा भेरे करतोय. ऐकून दोन्ही माघारी परतल्यात. ऐकून दोघांनी देखील निराश केलं संपूर्णपणे या मॅचमध्ये. परंतु एक्सपिरियन्स कंपायनर बाळा भेरे सध्या मैदानाच्या मध्ये तुफानी बॅटिंग करतोय. सुरुवातीला थोडासा स्ट्रगल जरूर केला, परंतु त्यानंतर दिमागदार बॅटिंग, मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहताय. इथे मी झाला विकेट कीपर. बॉल चालला लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार. धावा धावा आणि धावा सध्या आपण पाहताय टीम डिंग डॉंग परटोळीसाठी. चौकार. हा देखील चांगला बॉल. पद्धत ते नाहीये, फुटवर्क नाहीये, खडे खडे फटके खेळायचा प्रयत्न होता. समोर बॉलच्या लाईन मध्ये आले नाहीत आणि भरपूर अवधीनंतर एक डॉट बॉल आलाय. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये तब्बल 14 रन्स आल्या होत्या.
हा एक डॉट बॉल आपण पाहत आहे. 4 बॉलमध्ये 14 रन्स या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. नारा बांगारानं 14 विजयासाठी आपण पाहत आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी डिंग डॉंग पटोईला. बाळा भेरे आक्रमकतेनं बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. मंकड विकेट, परंतु पंच दर्शवतात हा डेड बॉल आहे. 14 बॉल 19 आवश्यकता. राऊंड लेग ऑन साइडला आडव्या पॅटने खेळायचं होतं. अपील भरपूर लाऊड होती, परंतु डाव्या स्टेजच्या बाहेर जर पिचिंग असेल तर मिडल स्टंपला जरी हिट झालं तरी आउट नसतो. हा नियम आहे. जर गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय, उजव्या हाताचा बॅटर आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जर पिचिंग डाव्या स्टंपच्या बाहेर असेल आणि त्यानंतर बॉल मिडल स्टंपला हिट जरी झाला तरी एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून आउट दिलं जात नाही. सलगचे 2 डॉट आलेत. 19 आवश्यकता. 13-19 सामना पुन्हा एकदा टर्न होत आहे. 13 बॉल 19 आवश्यकता. बॅकफुटला झालाय, गॅप मध्ये चाललाय बॉल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चौकार आलाय बाळा भेरेच्या बॅटमधनं. बारा बॉल 15ची आवश्यकता आहे. मग अशी एक ड्रिंक ब्रेक झालेला आहे, त्यामुळे प्लीज टीम साटगाव संघ आपल्याला विनंती करतोय आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 12 बॉल 15ची आवश्यकता. नारा बांगाराचं हे षटक भरपूर महाग राहिलं, खूप जास्त. 12 बॉल 15ची आवश्यकता आहे. बाळा भेरे खूप चांगली बॅटिंग करतोय. 20 बॉलचा सामना त्याने केला. 41 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 20 बॉलमध्ये 41 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात आणि वन मॅन शो किल्ला तो लढवतोय सध्या डिंग डॉंग परटोळीसाठी. बारा बॉल 15ची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. इथूनही कमबॅक होऊ शकतं टीम रमेश स्पोर्ट्स साटगावचं. हे षटक पेनल्टी मेट आहे आणि ते षटक हातातोय आयकॉन खेळाडू फैजल शेख याच्या हातामध्ये. हा बॉल सोपवलाय आणि भरपूर मोठी जबाबदारी सोपवली कॅप्टननं. कारण या षटकामध्ये जर कमी रन्स आल्या, विकेट्स जर प्राप्त झाल्या तर मॅच पुन्हा एकदा टर्न होऊ शकते. कारण ह्याच मैदानावर कालचा दिवस आपण पाहिला, 12 बॉलमध्ये 10 रन्स काल बावगर संघाला झाला नाहीत आणि आज 12 मध्ये 15 बनवायचे डिंग डॉंग परटोईला. क्रिकेट हे कोणत्याही दिशेनं कधीही सामना फिरतो, त्यामुळे शेवटच्या मोमेंटपर्यंत आत्मविश्वास बाळगून राहणं ही क्रिकेटमध्ये भरपूर मोठी आवश्यक गोष्ट असते. निशांत पडवळे सध्या स्ट्राईक एंडला. 12-15ची आवश्यकता. दुसऱ्या बाजूला निशांत पडवळला देखील जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. बॅटची कडा, विकेटची संधी आहे. यष्टीरक्षक धनाजी तिवरेच्या माध्यमातून होतीये चुकी, कॅच होते ड्रॉप, 1 रन एक्स्ट्रा मिळतीये. क्रुशियल मोमेंटला अशा चुका भरपूर महागात पडतील टीमसाठी. कारण जर कॅच पकडली असती तर नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आला असता, डॉट बॉल झाला असता, रन मिळाली नसती. सर्वच गोष्टी घडतात. कॅच ड्रॉप होते, एक सिंगल मिळते, स्ट्राईक रोटेट होते. बाळा भेरे सध्या स्ट्राईक एंडला आपण पाहताय. विजयासाठी 11 बॉल 14 धावांची आवश्यकता. स्कोर जर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. सध्या मैदानाच्या आतमध्ये बाळा भेरे वन मॅन शो, एक हाती हा किल्ला लढवतोय. फैजल शेख टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतो. लेग ब्रेक हा त्याचा स्ट्रॉंग पॉइंट आहे, स्ट्रॉंग झोन आहे गोलंदाज फैजल शेखचा. त्याच बॉलचा वापर इथे सध्या तो करतोय. हा डॉट बॉल आलाय. हे षटक भरपूर महत्वाचं आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. इथे रन्स येणं देखील आवश्यक असेल टीम परटोळीसाठी. बाळा भेरे ही भरपूर महत्वाचा खेळाडू आहे या मॅच मध्ये. खूप चांगली कामगिरी त्याने केली आहे. ऑन साइडला अक्रॉस द बॅटने हा फटका खेळलाय. डीपर क्षेत्ररक्षक आहेत जगदीश. 1च रन इथे घेतली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहताय 53 धावा.
53 रन्स ऑन बोर्ड. निशांत पडवळ आणि बाळा भेरे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळते. फैजल शेखचं हे षटक आहे. 3 बॉलचा खेळ झाला, फक्त 2च रन्स आतापर्यंत आल्यात. निशांत पडवळ स्ट्राईक एंडला. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना भरपूर चांगला बॉल राहिला. लेग ब्रेक होता, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. इथे आपण पाहताय अजून एक डॉट बॉल. फैजल शेखच्या विरोधामध्ये सरळ बॅटनं फटके खेळणं अवघड असतं. इथे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इम्प्रोवाइज फटके खेळणं आवश्यक असतं फैजल शेखच्या विरोधात. काल आपण नक्कीच जर पाहिलं तर अविनाश पांढरे ज्यावेळी तुते संघाची सामना होता साटगाव संघाविरुद्ध, अविनाश पांढरेनं रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून अनेक चांगले फटके फैजलच्या विरोधात सजवले होते. कारण फैजलला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा चेंडू हाताळत असतो. खूप चांगली बॉलिंग सध्या या ओव्हरमध्ये फैजलने केली आहे. 4 बॉल हाताळले, 2 धावा त्याने दिल्यात. ऑन साइडला पुलचा फटका, मिसटायमिंग आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जगदीश विषे च्या हातामध्ये झेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6 लागतोय डिंग डॉंग परटोळी संघाला. प्रशांत गगे, मॅन फ्रॉम खरीड, हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आला. इम्पॅक्ट प्लेयर. 7 बॉल 13ची आवश्यकता या मॅच मध्ये. हा बॉल भरपूर महत्वाचा असेल. या बॉलवर एखादा मोठा फटका जर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन थोडंसं सोपं होईल. चबेशीर बाजू आहे की बाळा भेरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्थित आहे. नॉन स्ट्राईक एंडला तो खेळतोय. हे षटक भरपूर चांगलं राहिलं फैजल शेखचं. इकॉनॉमिकल बॉलिंग त्याने केली. फक्त आणि फक्त 2 धावा त्याने या ओव्हरमध्ये दिल्यात. संध्याकाळचं सत्र सध्या वातावरणामध्ये थोडासा क्लायमेटमध्ये चेंज आणि त्यामुळेच बॉल कव्हर होत नाही वेगानं. कॅपमध्ये फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक, फिल्डिंग चांगली होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहे. समीकरण शेवटच्या ओव्हरमध्ये आहे. 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी टीम डिंग डॉंग बरटोलीसाठी हे इक्वेशन. काल इक्वेशन होतं 6 बॉल 7चं. तो सामना जिंकला होता. काल 6 बॉल 7चं इक्वेशन होतं आणि ध्रुव वॉरियर्स तुते संघाने तो सामना जिंकला होता पावगर संघाच्या विरोधामध्ये. आज 6-11 बनवायचे आहेत डिंग डॉंग परटोळीला. रमेश स्पोर्ट्स साटगाव संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ जिंकेल? थ्रिलिंग क्लायमॅक्स, रोमांचक सामना. किनवली असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व 2. आणि शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज युवराज पडवळ पाहायला मिळतो. आणि युवराज पडवळने जर ही मॅच विनिंग करून दिली टीम साटगावला तर अनिल हजारे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालाय युवराज पडवळला. जर युवराजनं हा सामना जिंकून दिला तर अनिलजी हजारे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज युवराजला दिला जाईल. सहा बॉल 11 धावांची आवश्यकता.
हा मॅचचा बॉल सोपवलाय युवराज पडवेच्या हातामध्ये. बॉल नाही तर या मॅचचं भवितव्य सोपवलंय साटगाव टीमनं. दुसऱ्या बाजूला बाळा भेरे स्ट्राईक एंडलाय, ज्या बाळा भेरेनं आतापर्यंत 42 धावा कुठलाच वैयक्तिक आणि एक हाती किल्ला लढवलाय. तो बाळा भेरे स्ट्राईक एंडला हिरवण्याची संधी आहे बाळा भेरेला या मॅचचा. दुसऱ्या बाजूला युवराज पडवळ मॅन फ्रॉम मळेगाव, हे यंगस्टर कडे देखील हिरवण्याची संधी आहे. 6 बॉल 11ची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर झाला तर सामना स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हरचा नियम या स्पर्धेच्या माध्यमातून सुपर ओव्हर खेळवले जाईल. संध्याकाळचं सत्र आहे सध्या आपण पाहताय, सोनेरी संध्याकाळ, परंतु मैदानाच्या आतमध्ये तापमान वाढलंय. साटगाव विपक्ष परटोळी अशी लढत आहे. बक्षीस पात्र फेरीसाठी जाण्यासाठी दोन टीम दरम्यान क्रिकेटच्या पटलावर द्वंद्व आपण पाहताय सध्या मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन विकेट किपरच्या मागे 2 खेळाडू आपण पाहताय. बाळा भेरे विकेट्स आतापर्यंत गमावले 6. परटोळीचे ग्रामस्थ भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित, त्यांचा देखील आभार. साटगावचे देखील ग्रामस्थ भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. 6 बॉल 11ची आवश्यकता आहे. पहिला बॉल युवराज पडवळचा ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून सहजरित्या पाठवलाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बाळा भेरेच्या बॅटमध्ये आला फटका चौकार. हा फुल टॉस आहे, ऑन साइड टर्न केलाय, गॅप मध्ये डीप मध्ये समीर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव. एक्झॅक्ट काय घडलंय तिकडे चेक केलं जातं. यस, स्ट्राईक एंडला चेक केलं जाईल. पंच अंपायर स्ट्राईक एंडला कोणाला आउट दिलं का आपण? कोण आउट आहे? जो दुसरा खेळाडू तो आउट आहे का? ओके ओके, दुसऱ्या रनसाठी आम्ही चेक करतोय. तिकडचा चेक करतोय, तुम्ही थांबा. स्ट्राईक एंडचा फलंदाज जो गेला होता फर्स्ट रन तेवढा आउट आहे. त्याचं नाव काय? प्रशांत गगे फलंदाज बाद आहे आणि बाळा भेरे नॉन स्ट्राईक एंडला राहील. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला जाईल. 1 रन घेतली जाईल. दुसऱ्या रनसाठी तो फलंदाज बाद आहे. समीकरण आता बदलत आहे. समीकरण आता 4 बॉल मध्ये विजयासाठी 4 बॉल मध्ये 6 धावा बनवायच्यात आणि स्ट्राईक केला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल ठाकरे. चार बॉल मध्ये 6 बनवायचे आहेत. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. विकेट्स आतापर्यंत गमावलेत 7. 3च विकेट शिल्लक आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला
66 धावा करण्यासाठी काय जबरदस्त घाम फोडलाय टीम रमेश स्पोर्ट्स साटगावनं. युवराज पडवळ शेवटचं षटक इथे हाताळतोय. 4 बॉल 6 बनवायचे आहेत. अमोल ठाकरे स्ट्राईक एंडला बॅटर आहे. प्रेशर दोन्ही एंडला, प्रेशर फलंदाजावर देखील आहे, प्रेशर गोलंदाजावर देखील आपण पाहताय. प्रेक्षक सध्या चर्चा करत आहेत कोणता संघ इथे विजयी होईल, कोणता संघ सुपर 5 मध्ये जाईल बक्षीसपात्र फेरीसाठी. 4 बॉल 6. हा मिस्टामिंग आहे फटका, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडेल. 1 रन कंप्लीट केली आहे आणि एकच रन त्या ठिकाणी घेतली आहे. बाळा भेरेनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे, कारण आतापर्यंत किल्ला त्यानेच लढवला, त्यामुळे स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली. आत्मविश्वास त्याने दाखवलाय. आता समीकरण 3 बॉल मध्ये 5 बनवायच्या. 4 झाल्या तर मॅच सुपर ओव्हर. जर जिंकायचं टीम परटोईला तर 5 बनवायच्यात, आणि जर जिंकायचं टीम साटगावला तर 3 मध्ये 3च धावा द्यायच्यात. 47 धावांवर खेळतोय वैयक्तिक. सिली पॉइंट सध्या फैजल शेख आपण पाहताय. मॅच क्रुशियल मोमेंटला 3 बॉलचा खेळ शिल्लक. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. हा सामना कोणत्या दिशेनं जाईल? डॉट बॉल आला. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त कमबॅक. युवराज पडवळचा टप्पा पडला. राईज आणि सरप्राईज करून गेला बाळा भेरेला. 2 बॉल 5 ची आवश्यकता. काय सामना, प्रेक्षक सध्या जे बसले होते ते उभे आहेत. रोमांचक सामना, रंगतदार सामना, सस्पेन्स या सामन्याचा अजूनही कायम ठेवलाय. रोंगटे खडा कर देने वाला ये मुकाबला. बीच मैदान, साटगाव विपक्ष डिंग डॉंग परटोली. 2 बॉल 5 ची आवश्यकता. अनिलजी हजर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज जर युवराज पडवळने हा सामना जिंकून दिला तर. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत जरूर त्याने केली आहे. 2 बॉल मध्ये 5 आता बनवायच्या टीम परटोळीला. बाळा भेरे मैदानाच्या मध्ये 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. स्कोर जर लेवल झाला तर सुपर ओव्हर. काय सामना इथे रंगतोय. 66 धाव संख्येवर सध्या घाम फोडला अक्षरशः टीम स्पार्ट साटगावनं टीम परटोळीला. बाळा भेरे मैदानाच्या आतमध्ये. बाळा भेरेनं यशस्वी खेळ आतापर्यंत केलाय. 50च्या जवळ आहे, परंतु खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. दोन्ही आयकॉन फेल केल्यानंतर त्यानं जबाबदारीपूर्वक खेळ केला आतापर्यंत. 2 बॉल मध्ये 5 बनवायच्यात. युवराज पडवळ मगाचा एक डॉट बॉल त्याने हाताळलाय. हा भरपूर दूर होता, भरपूर दूर टाकलाय. वाईड बॉल आला. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होते. ऍड धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या 62. 62 रन्स ऑन बोर्ड. विजयासाठी आता 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. 2 बॉल 4 ची आवश्यकता या मॅच मध्ये. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. साटगाव की परटोली, परटोली की साटगाव. क्रुशियल मुवमेंट, रोमांचकारी सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 बॉल 4 ची आवश्यकता आहे. फटका जबरदस्त खेचलाय. बॉल निघून गेला. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सामना फिनिश, सामना जिंकला टीम डिंग डॉंग परटोलीनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम डिंग डॉंग परटोली. आणि 50 धावा कंप्लीट केल्यात बाळा भेरेनं. अर्धशतक बॅट दाखवायचे. बाळा भेरे जबरदस्त बॅटिंग.